नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट बिघडायला सुरुवात. साखरेचे दर गगनाला भिडले असताना आता तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आणि डाळींच्या दरातही मोठी वाढ. महाड आणि पोलादपूर तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ. महाड शहर पोलिसांची मोठी कारवाई. 6 आरोपींना अटक करण्यात यश. रत्नागिरीत पदवीधर शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घेतला आक्रमक पवित्रा. जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर भर पावसात केले धरणे आंदोलन. आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी. खत खरेदीसाठी आता दुकानाबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आता होणार मोबाईल ॲपवरून खताची ऑनलाईन बुकिंग. पाहूया सविस्तर वृत्त. श्रावण महिना सुरू असतानाच महागाईने सर्वसामान्यांच्या घरातील बजेट बिघडवायला सुरुवात केली आहे. एकीकडे साखरेचे दर गगनाला भिडले असताना आता तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आणि डाळीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तांदळाच्या दरात किलो मागे 15 ते 20 रुपयांची वाढ झाली असून ज्वारी, बाजरी आणि गव्हाचे दर देखील किलो मागे 10 ते 15 रुपयांनी वाढलेत. डाळींच्या दरातही किलो मागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे श्रावणातील उपवासासाठी वापरला जाणारा साबुदाणा देखील किलो मागे 20 रुपयांनी महागलाय. पावसाचा लहरीपणा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि उत्पादनात झालेली घट यामुळे धान्य आणि कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतोय. साखरेनंतर आता धान्य आणि डाळीही महागल्याने महागाईचा हा वाढता आलेख नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता साधारण साखर म्हणजे 70 रुपये झाली आहे. गहू, ज्वारी हे सगळं बेस लोअर लेवल मध्ये 38, 40 ते पर्यंत वाढून 60 रुपीज पर्यंत जाते. ज्वारी पण जे आहे ते 48 रुपये, 44 रुपये, 40 रुपये हलकामध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपण जाणार सोलापूरमध्ये तर म्हणजे 56 ते 60 रुपये ती बाजार झाली आहे. तांदूळ आता 10 ते 8 रुपये वाढले आहेत. तुम्हाला साधारण कोलम म्हणजे ते पहिले जे 40 रुपये मध्ये भेटायची ते आता तुम्हाला 52 ते 56 रुपये खर्चायला लागेल मिनिमम. पोहा पण 56 रुपये झाला आहे. बाजरी हे तुम्हाला 48 रुपये मध्ये भेटणार इकडे. हे सगळं तुम्हाला पहिले 4-8 रुपये कमी मध्ये भेटायचं. आता भाव वाढले त्यामुळे तुम्हाला हे सगळं एक्स्ट्रा पे करायला लागेल. साबुदाणा देखील म्हणजे 10 ते 15 रुपये वाढ बघायला आली आहे. पहिले आम्ही साधारण साबुदाणा 80 रुपये इकडे, 70 रुपये 80 रुपये विकायचं, ते आता 88 रुपये झाले साबुदाण्याचे इकडे सुपर क्वालिटीचे. त्याचं साबुदाण्याचं नेमका कारण तर आता ते मिल मध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यामुळे आणि बेसिक ते रॉ मटेरियलचं जे कॉस्ट आहे ते वाढल्यामुळे हे बेस मटेरियलच्या प्राइस मध्ये वाढ आली आहे. गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असतानाच सिंधुदुर्गात साखरेच्या दरानं मोठी उसळी घेतली आहे. साखरेचा दर किलो मागे 42 रुपयांवरून थेट 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याने महागाईचा फटका वाढण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे मोदक, मिठाई, लाडू आणि बुंदी लाडू यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम बेकरी व्यवसायावर देखील होणार असून पाव, बिस्किट, केक आणि इतर बेकरी पदार्थांचा उत्पादन खर्च वाढू शकतो. त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे. पाव महागल्यास वडापाव, मिसळ आणि उसळ यांसारख्या नाश्त्याच्या पदार्थांच्या किमतींवर देखील परिणाम होऊ शकतो. आधीच कच्चा माल, कामगार आणि वाहतूक खर्च वाढलेला असताना साखरेच्या दरवाढीनं व्यावसायिकांचं गणित आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश उत्सवाच्या तोंडावर साखरेच्या दरवाढीचा फटका ग्राहकांसह बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांना किती बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाड तालुक्यातील चोरीच्या विविध प्रकरणांचा तपास करताना महाड शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना 6 आरोपींना अटक करण्यात यश आलंय. सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, 4 चाकी वाहन आणि 12,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर घरफोडीच्या घटनांचा तपास हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होण्याची शक्यता आहे। अटक आरोपींच्या अन्य चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास करत आहेत। महाड शहर आणि परिसरामध्ये जवळजवळ 5 घरफोड्या चोरट्यांनी केल्या होत्या। 8 टन चोरटे होते। पोलिसांसमोर चोरट्यांना शोधणं आणि लोकांच्या मनाची भीती कमी करणं, लोकांना विश्वास देणं हे खूप आमच्यासाठी आव्हान होतं। परंतु आम्ही स्वतः, आमचे पोलीस, आमची टीम आणि स्थानिक पोलीस शाखेची टीम यांनी मिळून सदर आव्हानाला तोंड देत जे अनोळखी आरोपी होते त्यांचा शोध घेतला आणि त्यांना पंढरपूर, सोलापूर, यवतमाळ या ठिकाणाहून अटक करून जेरबंद केलं। त्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 8.5 किलो चांदी, 32 ग्रॅम सोने आणि 12,000 रुपये रोख कॅश अशी एकूण गुन्ह्यात रिकव्हरी करण्यात आली आहे। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना असं आवाहन करणार आहे की नागरिकांनी ज्यावेळेस बाहेरगावी जाणार आहात त्यावेळेस घरामध्ये सोनं न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे किंवा कमीत कमी पोलिसांना माहिती देणे किंवा शेजाऱ्यांना आपलं घर बंद आहे याची कल्पना देणे। पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील पत्रकार आमिर तारलेकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर भोराव ते कलवली सप्तक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। सोमवारी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात 100हून अधिक ग्रामस्थांनी धडक देत रस्ता ठेकेदार कंपनी आणि संबंधित अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या मागणीची दखल घेत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। रस्ता वाहन चालकांसाठी सुरक्षित न ठेवल्याच्या कारणावरून संबंधित यंत्रणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास आमिर तारलेकर आणि त्यांचे भाऊ शब्बीर तारलेकर सुझुकी बर्गमन स्कूटरवरून सवाद येथील घरी परतत होते। भोराव फाट्याजवळील अपूर्ण पुलानजीकच्या पर्यायी रस्त्यावर समोरून आलेल्या स्विफ्ट कारशी त्यांच्या स्कूटरची धडक झाली। या अपघातात आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर शब्बीर तारलेकर गंभीर जखमी झाले। घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुढील कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रत्नागिरीत पदवीधर शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले। एप्रिल 2026 मधील अन्यायकारक पदवीधर समायोजन रद्द करावे, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात आणि रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या धर्तीवर रत्नागिरीतही पदवीधरांचे समायोजन लागू करावे या प्रमुख मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत। दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। मात्र पावसाची पर्वा न करता शेकडो शिक्षकांनी छत्र्या घेऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं। त्यानंतर शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिलं। जिल्हाध्यक्ष दिलीप महाडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मागण्या लवकर मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी काल आम्हाला जे आमचं आंदोलन आहे हे बेकायदेशीर ठरवलं। कशासाठी? तर जे समुपदेशन केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे। जर ते नियमानुसार केलेलं आहे तर आम्ही जवळजवळ 50 लोकांनी पदवीधर शिक्षकांनी हरकत घेतली होती, अपील सादर केलं होतं। आम्हाला बदलीचा जो आदेश आहे तो बदलीचा आदेश माननीय विकास अधिकारी यांच्या सहीचा आदेश होता। मात्र त्यांचा जर तो आदेश असेल तर आम्ही अपील हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं सादर केलं पाहिजे। त्यानुसार आम्ही सादर केलं, पण या आमच्या 50 जणांच्या अपिलाची सुनावणीच झाली नाही। आम्ही मार्च 2025 पासून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतोय। जिल्हा परिषदेनं आमच्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही। मात्र आंदोलन बेकायदेशीर आहे याचं पत्र 21ची जावक तारीख आहे, म्हणजे 21चं तारीख घातलेली आहे आणि ते 23 तारखेला माझ्या 4:16 म्हणजे ही जी कृती आहे ही त्यांना आमचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत।
या भूमिकेतनं ही केलेली आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही आमचे विषय जिल्हा परिषदेनं सोडवल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जर आता आमच्याशी चर्चा झाली नाही तर आम्ही भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू अशी शिक्षक समितीची भूमिका आहे. रायगडमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसलाय. काँग्रेसचे रायगड उपजिल्हाध्यक्ष पंकज तांबे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंकज तांबे यांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगडमध्ये भाजपच्या संघटनात्मक ताकदीला उभारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पंकज तांबे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात स्थानिक पातळीवर भाजपची संघटना अधिक मजबूत होण्यासाठी या पक्षप्रवेशाचा फायदा होणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येते. त्यामुळे पंकज तांबे यांच्या भाजप प्रवेशानंतर दक्षिण रायगडमध्ये काँग्रेस समोर आता संघटना टिकवण्याचं आव्हान निर्माण झालंय. जनता पार्टी पक्षामध्ये प्रवीणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण या ताकदीने विचार करत असतो की देश आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो त्यावेळेला समाजातील प्रत्येक घटक याचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींमध्ये आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्यासारख्या सर्व तरुण आणि हुतकरू मंडळी ही देशाचे पंतप्रधान ज्या ताकदीने काम करतात, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा प्रत्येक जो घटक आहे त्या घटकाला एका वेगळ्या पद्धतीने आधार देण्याचं आणि त्याच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याचं काम हे केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार करत आहे. आणि त्यामुळेच आपण विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्या विश्वासाला कुठेही तडाजवळ दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी. खत खरेदीसाठी आता दुकानाबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. केंद्र शासनाने खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद करण्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अर्थात FFS मोबाईल ॲप सुरू केले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानंतर आता 27 ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्ह्यातही FFS ॲपद्वारे खत विक्री सुरू होणार आहे. शेतकरी घरबसल्या मोबाईलवरून खताचे बुकिंग करू शकणार आहेत. जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकाच्या प्रकारानुसार आवश्यक खताची मात्रा ॲपवर सुचवली जाणार आहे. शेतकरी परवानाधारक विक्रेता निवडून बुकिंग करू शकतो. त्यानंतर मिळणारा QR कोड किंवा टोकन नंबर दुकानात दाखवल्यावर खत मिळणार आहे. यासाठी इंटरनेट असलेला स्मार्टफोन आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. या प्रणालीमुळे खत वाटप पारदर्शकता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. म्हणजेच खतासाठी रांग नाही, मोबाईलवर बुकिंग, QR कोड दाखवा आणि थेट खत घ्या. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता खत खरेदी अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. खत उपलब्ध आहे की नाही यासाठी कृषी केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यात 25 ऑगस्टपासून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवरून घर बसल्या आवश्यक खताची बुकिंग करता येणार आहे. तसेच खताची उपलब्धता, ऑनलाईन अर्ज आणि बुकिंग संदर्भातील माहितीही मिळणार आहे. खत वितरणात किंवा ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे आणि महाड कृषी अधिकारी सूरज लांडगे यांनी केले. त्यामुळे रायगडमधील शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध पुरस्कार मिळवणाऱ्या 36 शेतकऱ्यांसह 14 प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन मंगेश वाकडीकर यांनी केले, तर शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्याचे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले। यावेळी उद्यान पंडित, शेतीनिष्ठ, सेंद्रिय शेती, कृषीभूषण, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण आणि युवा शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। दरम्यान शेतकऱ्यांसाठी खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाची फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अर्थात FFS ॲप प्रणाली सुरू करण्यात आली आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या उपलब्ध खत साठ्याची माहिती घेऊन आवश्यक खताची खरेदी करता येणार आहे। कृषी समितीची बैठक होती। त्या बैठकीच्या दरम्यानमध्ये ज्यांना राज्य पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत अशा कृषी पुरस्कार शेतकरी यांना सन्मानित केलं गेलं। निश्चितपणे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला गेलं पाहिजे। हे केंद्र सरकारची भूमिका आहे, राज्य सरकारची भूमिका आहे। निश्चितपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना येत्या काळामध्ये त्यांना प्रगतिशील होण्यासाठी, त्यांना शेतीमध्ये जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे। याच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम केला। अलिबाग येथील यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी केली आहे। या संस्थेला आर्थिक वर्षात 49,43,669 रुपये 63 पैसे निव्वळ नफा झाला असून मागील वर्षाच्या शिल्लक नफ्यासह संस्थेकडे एकूण 49,50,631 रुपये 95 पैसे नफा उपलब्ध झाला आहे। या नफा वाटपाच्या प्रस्तावात सभासदांना 12.50% लाभांश देण्याची तरतूद करण्यात आली आहे। यासोबतच राखीव निधी, इमारत निधी, संशयित बुडीत कर्ज निधी, आकस्मिक निधी, निवडणूक खर्च आणि रौप्य महोत्सवासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण 7 ऑगस्ट रोजी पूर्ण झाले असून संस्थेला अ वर्ग प्राप्त झाला आहे। यावेळी रायगड जिल्हा महासंघाचे अध्यक्ष JT पाटील आणि सचिव योगेश मगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वागळे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले। नफा वाटपाच्या प्रस्तावाला सभासदांची मान्यता मिळाल्यानंतर लाभांशाचे वितरण करण्यात येणार आहे। आपण गेली 24 वर्ष सहकार क्षेत्रातली दिग्गज मंडळी जी आपल्याला वारंवार पतसंस्थेमध्ये किंवा आपल्या AGMला हजर राहून जे मार्गदर्शन करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उत्तरोत्तर प्रगती करत आहोत। आपण गेली अनेक वर्ष सतत अवर्ग प्रस्थापित केलेला आहे। नफ्याचं प्रमाण पण आपलं वाढत आहे, वसुली आपली चांगल्या प्रकारे होत आहे आणि त्यामुळे आपण सध्या आपल्या 2 वास्तू स्वमालकीच्या आहेत आणि आपल्या नफ्याचं प्रमाण त्यामुळे खूपच वाढत आहे। आणि यासाठी आम्हाला जे महासंघाकडून सहकार्य मिळतं वसुलीच्या बाबतीत, त्याचा मी विशेष इथे उल्लेख करीन की अध्यक्ष महासंघाचे जे रायगड जिल्हा महासंघाचे अध्यक्ष JT पाटील साहेब आणि योगेश मगरजी यांचं आपल्याला खूपच सहकार्य मिळतं आणि त्यामुळे आपली वसुली सहजरित्या होते। आजच्या सभेला जे उपस्थित सभासद वर्ग होता, हेच या सभेचं गमक आणि यश म्हणावं लागेल। आर्थिक निकषावर अतिशय सुदृढ असणारी ही पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षात आज तिने पदार्पण केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती संस्थेची व्हावी। गेल्या 24 वर्षामध्ये यशोधनने खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा ग्रॉस NPA सुद्धा फार नगण्य आहे। नेट NPA तर शून्यच, एकच केस फक्त NPA मध्ये आहे, बाकी सर्व वसुलीची प्रकरणे त्यांची म्हणजे वसुली चांगल्या प्रमाणात आहे आणि वसुली हा तसा एक पतसंस्थांच्या कारभाराचा एक प्रमुख कणाच असतो असं म्हटलं झालं आहे आणि वसुलीमध्ये त्यांनी खूप प्रगती, वसुली त्यांची फार चांगली आहे। त्यामुळे ही पतसंस्था नक्कीच यापुढे चांगली प्रगती करेल। तसंच त्याने वेगवेगळ्या निधींची जी तरतूद केली आहे ती सुद्धा तरतूद उल्लेखनीय आहे। या वर्षाचा नफा सुद्धा उल्लेखनीय आहे। सर्व तरतुदी करून सुद्धा नफा 49 लाखाच्या पुढे आहे आणि त्यांचं ठेवी बघितल्या तर ठेवी आणि कर्ज यांच्या प्रमाणात नफ्याचं प्रमाण चांगलं आहे। याचं कारण एकच दिसते की वसुली चांगली
आणि खर्चामध्ये काटकसर. रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या सन 2026-27 या वर्षासाठी नवनिर्वाचित अध्यक्षपदी रोठ गावचे सामाजिक कार्यकर्ते रोटरियन लक्ष्मण मोरे यांची निवड झाली असून त्यांचा पदग्रहण सोहळा रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी लक्ष्मण मोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. रोटरियन मनोज बोराणा यांनी सचिवपदाची तर रोटरियन रुपेश चौधरी यांनी खजिनदार पदाची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रोटरियन शैलेश पालेकर उपस्थित होते. माजी अध्यक्ष रोटरियन विजय दिवकर यांचा 2025-26 या कार्यकाळात क्लबच्या माध्यमातून सुमारे 20 सामाजिक आणि सेवाभावी प्रकल्प राबवण्यात आले. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. नवीन कार्यकारिणीत विविध सदस्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून महिला सदस्यांना देखील विशेष संधी देण्यात आली आहे. RCC ग्रुपच्या अध्यक्षपदी सुभाष दिवकर यांची निवड झाली. लक्ष्मण मोरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची व्याप्ती वाढेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मार्गदर्शक या रोहा नगरीचे सभापती तसेच रोटरियनचे मार्गदर्शक सन्माननीय मयूरजी दिवेकर सर. कारण पाहिलं तर ग्राउंड लेवलवर काम करणारा माणूस मी गेले 8 वर्ष पाहतोय. निमंत्रण पत्रिका असो किंवा स्टेजवर बसण्याचा मान नसला तरी पण हेरीने काम करणारा 3:45 वाजेपर्यंत आणि मार्केटमध्ये आज माझ्या बरोबर ते काम करत होते. सॅल्यूट त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. रोटरी सर्व जोरदार. तर त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला भव्य दिव्य पाहायला मिळाला. तसेच सर्व आपल्या माझ्या बरोबर असलेल्या सर्व बेवडी त्यात ग्लोबल ग्राउंड प्रोजेक्ट आमच्या पाईपलाईन मध्येच आहे. तो म्हणजे वॉटर ATM मशीन आणि सर्व महत्त्वाचे म्हणजे माझ्या या संस्थेमध्ये रजिस्टर संस्थेमध्ये 2 ॲडव्होकेट, एक मयुरी मोरे आणि दुसरे ॲडव्होकेट पल्लवी दाते या मला आमच्या क्लबला लाभल्या आहेत. त्यांच्याकडून आम्हाला पुढचं रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यांची आम्हाला खूप मदत होणार आहे. पुन्हा एकदा मी आपण सर्वांचे खास करून 9व्या पदग्रहण सोहळ्याला आम्हाला लाभलेले PPG डॉक्टर शैलेशजी पालेकर लाभले. हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये वसलेले आणि भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले स्वयंभू नागेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरणे गावातून तब्बल 3 ते 4 तासांचा डोंगर चढून गेल्यानंतर या प्राचीन मंदिराचे दर्शन घडते. श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व असून प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं नागेश्वर मंदिराच्या दिशेनं पायी प्रवास करतात. यंदाही मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. डोंगर वाटेवरून पायी चालत भाविक मंदिरात दाखल झाले होते. तर हर हर महादेव आणि बम बम बोलेच्या जयघोषानं सह्याद्रीच्या डोंगर रांगा दुमदुमून गेल्या. भक्तिमय वातावरणात भाविकांनी स्वयंभू नागेश्वराचं दर्शन घेतलं. निसर्गाच्या सानिध्यात आणि खडतर डोंगर वाटेवर वसलेले हे मंदिर भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान ठरत आहे. नमस्कार. आम्ही खेड तालुक्यातून दूरच्या गावातून आग्रेवाड्यातून आलेलो आहोत. दरवर्षी आम्ही नागेश्वर येत असतो. त्यानंतर एक वेगळाच उत्सव असतो. नागेश्वर दर्शन घेतल्यानंतर एक प्रसन्न वातावरण असतं. इतरवेळी एवढा त्रास होतो सुद्धा दर्शनाची ओढ असते आणि स्वर्गात आल्याचं वाटतं. देवाचं दर्शन घेऊन आम्ही खूप आनंदी झालो. खेड तालुकास्तरीय मंगळागौर 2026 स्पर्धेत मुर्डे शिंदेवाडी येथील हनुमान मित्र मंडळाच्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अत्यंत मेहनतीने पारंपरिक वेशभूषा परिधान करत महिलांनी सुबक आणि आकर्षक मंगळागौर नृत्य सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्याच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत महिला संघटक श्रेया कदम यांच्या हस्ते महिलांना प्रोत्साहनात्मक उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत उर्मिला खामकर, रुपाली खामकर, सानिका शिबे, विद्या खामकर, जयश्री खामकर, उज्ज्वला बुरटे, अनिता शिबे यांसह रिहा शिबे, अमृता आंबेडे, स्वप्नाली आंबेडे, सुषमा शिबे, दिव्या शिबे, निशाली गावडे, साक्षी खामकर, आर्या आंबेडे आणि खुशी आंबेडे यांनी सहभाग घेतला.
संघप्रमुख रुपाली खामकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने उत्कृष्ट टीमवर्क दाखवत अप्रतिम सादरीकरण केले. पारंपरिक मंगळागौर संस्कृती आणि महिलांच्या कलागुणांचा सुंदर मिलाप या सादरीकरणातून पाहायला मिळाला. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.